सायबर क्राईम करून कोट्यवधी रुपयांचा मलिदा मिळत श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं मराठी नववर्षानिमित्त काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेला मी ठाणेकर आणि ही माझी यात्रा अशी टॅगलाईन देण्यात आली आहे। या टॅगलाईनमुळे यंदाच्या यात्रेत ठाणेकरांचा सहभाग वाढावा अशी भावना आयोजकांची आहे। तसंच यंदाच्या यात्रेत लेझिम पथक आणि अहिल्यादेवी होळकर यांचा चरित्ररथ नागरिकांना पाहायला मिळणार आहे। मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी ठाणे शहरात श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं भव्य स्वरूपात स्वागत यात्रा काढली जाते। दरवर्षी ही यात्रा वेगवेगळ्या विषयांवर आधारित काढली जाते। यंदा या यात्रेचं रौप्य महोत्सवी वर्ष असून आयोजकांनी 4 महिन्यांआधीपासूनच तयारीला सुरुवात केली आहे। या रौप्य महोत्सवी वर्षात यात्रेत जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी यंदाच्या स्वागत यात्रेला मी ठाणेकर आणि ही माझी यात्रा अशी टॅगलाईन देण्यात आली आहे। या टॅगलाईन संदर्भातील घोषणा न्यासानं सोमवारच्या बैठकीत केली आहे। या बैठकीला शहरातील विविध संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते। यंदाच्या वर्षी नेहमीच्या संस्थांसह 3 ते 4 नव्या संस्था स्वागत यात्रेशी जोडल्या झाल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली। तसंच या बैठकीत सहभागी झालेल्या काही संस्थांनी ते कोणत्या विषयावर चित्ररथ साकारणार आहेत याविषयी सांगितलं। सब मिलके आज जनता दरबार कोणी कुठेही घेऊ शकतो। महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिकडे पाहिजे तिकडे दरबार घ्यावा असं प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात बोलताना केले। जनता दरबार म्हणजेच लोकांच्या अडीअडचणी समजून घेणं आणि त्या दूर करणं। आपण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सांगितले की नवी मुंबईत जनता दरबार घ्या असंही नाईक यांनी सांगितलं। गणेश नाईक यांनी काल ठाण्यात येऊन मागे गणेशोत्सवाला भेट दिली। वंदे मातरम संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या बाप्पाचं दर्शन नाईक यांनी घेतलं। राज्याचा कुठलाही मंत्री कुठेही जनता दरबार घेऊ शकतो असं सांगत नाईक यांनी पुन्हा जनता दरबारावर भाष्य केलं। यावेळी आयोजक संदीप लेले, माजी नगरसेवक भरत चव्हाण आदीही उपस्थित होते। बाब अशी आहे की आता काल माझी ऑफिशियली ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून नेमणूक झालेली आहे। ओके, पालघरचा पालकमंत्री आहे। प्रश्न असा आहे की जनता दरबार कोणी कुठे घेऊ शकतो आणि माझं म्हणणं आहे की महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिथं पाहिजे तिथे जाऊन दरबार घ्यावा। दरबार म्हणजे काय, लोकांच्या अडीअडचणी समजून घेणं आणि दूर करणं, त्याच्यात काय वावड काही नाही, चांगलंच आहे। मी तर सगळ्यांना सांगितले, म्हणजे मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या लोकांना सांगितले, मंत्र्यांना, मी नवी मुंबईत या पालघरमध्ये प्रत्येक तालुक्यात जा, अजितदादाच्या लोकांना मी सांगितले। शेवटी काय महायुतीचा विचार आहे ना, महाराष्ट्र थांबणार नाही आता। गतिमान, शक्तिमान, प्रकाशमान तो सर आता देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार आणि शेवटी त्या पाठीमागे आम्ही आहोतच। पण वाहतूक कोंडीची समस्या ठाण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। जनता दरबाराच्या माध्यमातून ह्याच्या काही प्रश्नांची उकल होऊ शकते का? आज आपल्या माहिती सांगतो, मी सकाळी 10 वाजता पालघर रेस्टॉरंटला जाऊन भाईंदर पासून गुजरातच्या बॉर्डरपर्यंत जे ट्रॅफिक जाम होते त्याच्याकरता सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवलं होतं आणि त्या लोकांनी सांगितले एप्रिल एंड पर्यंत किंवा मिडल मे पर्यंत तो रस्ता परिपूर्ण होईल। मी तिथल्या एसपीला पण सांगितलं की दररोज जर कोंडी होणार असेल तर लोकांनी प्रवास कसा करायचा, त्यातल्या बरोबर म्हणजे मनोर वाड्याचा तुमचा रस्ता त्याविषयी सुद्धा
संबंधित अधिकाऱ्यांनी बोललो होतो. मला कोणी सांगितलं नव्हतं, पण मला त्या गोष्टी जाणीव होती म्हणून मी ॲडव्हान्स त्यांना बोलवलं होतो. त्या ठाण्यामध्ये शेवटी ठाणं आपल्या सगळ्यांचं आहे. ठाण्याची सुद्धा अडीअडचणी दूर करण्याकरता गरज पडली तर संबंधित अधिकाऱ्यांना बोलवू आपण. नमस्ते नमस्ते, हाऊ आर यू? पालघर येथे जिल्हा नियोजन समिती बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी जिल्ह्यातील अनेक प्रलंबित आणि महत्त्वाच्या समस्यांकडे लक्ष वेधलं. मनोर बन सेंटर त्वरित कार्यान्वित करण्याची मागणी, मनोर येथे उभारण्यात आलेल्या बन सेंटरच्या वास्तूचं काम पूर्ण असूनही आवश्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्ती अभावी हे केंद्र अद्याप कार्यान्वित नाही. आमदार डावखरे यांनी तातडीने डॉक्टर आणि अन्य आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून हे केंद्र सुरू करण्याची मागणी केली. त्यांनी यावर भर देत अधिकारी कार्यभार स्वीकारताच हे बर्न सेंटर अनेक रुग्णांसाठी वरदान ठरेल असं सांगितलं. जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आढळतो आणि म्हणूनच या सर्व शाळांचे एक ऑडिट करणं आवश्यक आहे, असंही डावखरे यांनी बैठकीत नमूद केलं. डहाणू येथील जिल्हा परिषद शाळा मल्ल्याने मराठी विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेत शौचालय दुरुस्तीची मागणी आमदार डावखरे यांनी यावेळी केली. डहाणू येथील कासा आणि जव्हार उपजिल्हा रुग्णालयात लाखो रुपयांच्या सोनोग्राफी मशीन्स आहेत, मात्र टेक्निशियन्स नसल्यामुळे त्या निष्क्रिय आहेत. परिणामी रुग्णांना खासगी रुग्णालयात अधिक खर्च करून तपासण्या कराव्या लागत आहेत. हा अन्याय दूर करण्यासाठी त्वरित टेक्निशियनची नियुक्ती करावी अशी आग्रही त्यांनी मागणी केली. पालघर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये रोस्टर तपासणी त्वरित करण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, असंही डावखरे यांनी सांगितलं. न्यायालयाच्या निर्णयानुसार या प्रक्रिया पारदर्शक आणि सुयोग्य पद्धतीनं पार पाडाव्यात यावरही त्यांनी भर दिला. पालघर जिल्ह्यात नव्यानं होणाऱ्या वाढवण बंदराला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं नाव द्यावं असा प्रस्तावही आमदार डावखरे यांनी ठेवला. या प्रस्तावाला उपस्थित सदस्यांनी अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद दिला. अर्थसंकल्प तपशीलवार समजून घेण्यासाठी अर्थसंकल्पाशी निगडीत पुस्तिका बारकाईनं वाचायला हव्यात. अर्थवान असल्याशिवाय आपल्याला कोणत्याही निर्णयाची कारणामीमांसा, त्याचे परिणाम यांचं आकलन होऊ शकणार नाही. त्यामुळे अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी त्याच्या अंतरंगाचा अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केले. ठाणे महापालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींशी गिरीश कुबेर यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025च्या निमित्तानं संवाद साधला. यावेळी उपायुक्त उमेश बिरारी यांनी त्यांचं स्वागत केलं, तर प्रास्ताविक उपायुक्त सचिन सांगळे यांनी केलं. यावेळी संस्थेचे संचालक महादेव जगतापही उपस्थित होते. वित्तीय तूट, त्याचे अर्थसंकल्पाच्या परिप्रेक्ष्यातील प्रमाण याचे तपशीलवार विवेचन कुबेर यांनी केलं. कोणताही अर्थसंकल्प हा त्या सरकारचे राजकीय धोरण निर्देशक असतो, हे कायम लक्षात ठेवायला हवं. गिग इकॉनॉमीसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी, विमा क्षेत्रातील 100% परकीय गुंतवणुकीस मान्यता, अणुऊर्जेत खाजगी क्षेत्रात प्रवेश आदी निर्णयांचे सकारात्मक परिणाम होतील असंही कुबेर यांनी सांगितलं. तसंच लघुउद्योजकांना उत्तेजन देण्याचं धोरण आणि शेतीच्या समृद्धीसाठी 100 अनुत्पादक जिल्ह्यांची निवड यामुळं अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, तसंच रोजगार निर्मिती होईल असंही कुबेर यांनी स्पष्ट केले. कुबेर यांनी केलेल्या विवेचनात महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल,
सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. च्या अनुषंगानं प्रशिक्षणार्थी यांनी विविध प्रश्न विचारले. त्याला कुबेर यांनी उदाहरणासहित सविस्तर उत्तरही दिली. ठाण्यातील किसननगर परिसरातील खारुनिसा इमारत परिसरातून धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका नवजात बालकाचा मृतदेह इमारतीतून फेकून देण्यात आलाय. यामध्ये या नवजात बालकाचा मृत्यू झाला असून श्रीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. आज सकाळी जो पण घटना इथे घडली आहे, बिल्डिंग खैरुनिसा बिल्डिंग आणि पंचजन्य बिल्डिंगच्या मध्ये गल्लीतले एका पहिल्या मजल्यावरच्या बॉक्सगिरीच्या पत्र्यावरती एक नवजात शिशु आम्हाला पाहायला भेटलं. आणि त्यानंतर जे पण प्रक्रिया पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि आमच्या इकडच्या नगरसेवकांनी केले आहे, आता हा जो इंटरव्ह्यू त्यांनी घेतलेला आहे, तर ते आम्ही एवढंच सांगायला इच्छितो की इथे पूर्ण एकदम घाबरल्यासारखं सगळ्यांचं इथं वातावरण झालेलं आहे. तर आणि दुसरं काय की हा कशी घटना घडली ते कोणाला पण अजूनपर्यंत डोक्यामध्ये बसतच नाही आहे. तर परत एकदम चांगली चौकशी करावी हे आमच्याकडनं सगळ्यांचं मत आहे.